मित्रांनो, RT 25% रिझर्वेशन अंतर्गत जे ॲडमिशन चालू झालेले आहेत मित्रांनो, पोर्टलवरती एक इम्पॉर्टंट नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे। ती नोटीस काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। नोटीस पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला RT पोर्टलवरती यायचं आहे। तुम्ही पाहू शकता RT पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडंसं खाली आल्याच्यानंतर इथे एक इम्पॉर्टंट नोटीस असं दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय। इम्पॉर्टंट नोटीस फॉर RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2021-22 दिलेलं आहे। पण मित्रांनो चालू पोर्टल 2024-25चं आहे, तर इथे डेटची मिस्टेक होऊ शकते। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी होम पेजवरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिक करून त्यामधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे। त्यानंतर पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर हेल्प सेंटर जाऊन प्रवेशपात्र बालकांचा अर्ज भरावा असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसरी सूचना तुम्ही पाहू शकता, मदत केंद्राची यादी होम पेजवर हेल्प सेंटर यावर क्लिक केल्यावर प्राप्त होईल। म्हणजेच मित्रांनो पोर्टलवरती हेल्प सेंटर जे ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मदत केंद्राची यादी भेटणार आहे। एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा। एकाच बालकाचे 2 अर्ज किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर प्रवेश अर्ज करताना चुकल्यास तो रद्द डिलेट ॲप्लिकेशन करून पुन्हा भरावा। म्हणजे जर तुमचा अर्ज भरत असताना जर चुकला, काही डेट ऑफ बर्थ गडबड झाली, तर तुम्ही डिलेट ॲप्लिकेशन करून नंतर रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत डुप्लिकेट अर्ज भरू नयेत। प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्रे देणार आहेत त्यावरीलच पत्ता अचूक भरावा। म्हणजे तुम्ही जे रहिवासी पुरावा म्हणून जे डॉक्युमेंट देणार आहात तिथलाच पत्ता तुम्हाला ॲप्लिकेशन करताना द्यावा लागणार आहे। त्यानंतर पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायची आहे, कारण ॲडमिशनच्या टायमाला कामाला येणार आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला दुसऱ्या राज्यातील इथे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आहे मित्रांनो। तुम्हाला महाराष्ट्राचंच उत्पन्न दाखला आणि कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे। त्यानंतर यापूर्वी RTA अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज करू नये असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर दिव्यांग बालकांना 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शाळेमध्ये निवड झाल्यास येण्या जाण्याची जबाबदारी संबंधितांची राहील असं सांगण्यात आलेलं आहे। तर महत्त्वाची एक इम्पॉर्टंट नोटीस मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।